एक सांगू तुम्हाला, लग्न करणं सोपं आहे, पण बायकोचा स्वभाव सांभाळता सांभाळता नाकी न येतं. लग्न करणं सोपं आहे, पण ते बिना फारकतीचं शेवटाला नेणं कठीण आहे. नोकरीला लागणं विशेष नाही, नोकरी 58 पर्यंत टिकवून ठेवणं विशेष आहे. परमार्थाला लागणं विशेष नाही, परमार्थ अखंडितपणे टिकवून ठेवणं विशेष आहे. जे टॉकीजला आमचे जे कार्यक्रम झाले त्यातले निम्मे कार्यक्रम तिने वाजवले. लोक कीर्तन कमी ऐकायचे आणि पक्वात जास्त ऐकायचे. या वयामध्ये ही तयारी आहे, कारण घरामध्ये 3 पिढ्यापासून परमार्थ आहे. माझ्या वडिलांची मी रसिका देवा. हार्मोनियम जे वाजवत आहेत ते काका आहेत तिचे. बाप मुलगा काका पुतणी एका कीर्तनात सापडणं अवघड आहे. बापल्या तर शक्यतो एका ठिकाणी सापडत नाही परमार्थात कीर्तनात. हा मारामाऱ्या करायला सापडते, बिअर बारवर एका ठिकाणी सापडतील, जुगार खेळायला एका ठिकाणी सापडतील, नको ते धंदे करायला एका ठिकाणी सापडतील, पण कीर्तनात बाप लेक म्हणजे ही फार मोठी परंपरा आहे. वाडवडिलांची पुण्य आहे. सगळी गुणीजन महाराज मंडळी ज्यांचं नावातच भाग्य आहे, भाग्यवंत महाराज. गुणीजन महाराज मंडळी, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा ज्यांना सांगतात ते तुम्ही जपी तपी संन्यासी संसारामध्ये रंजलेले गांजलेले दुःखी कष्ट झाले जीव आहोत. परमात्मा एकटा होता, ऐकला न कंठेचे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवनी. 14 भुवनी 21 स्वर्ग 8 पासून नवग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किम पुरुष नाग देवता सिद्धचारण गंधर्व विद्याधर या संपूर्ण जगताचा पसारा भगवंताने जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले. एका पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे 12 पायाचे भरपूर पायाचे बिना पायाचे. जगात देवाने जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले. उभं मॉडेल फक्त माणसाचे. सगळे आडवे आहेत. कुत्रा, बैल, म्हैस, याला डुक्कर, रानडुक्कर सगळे आडवे आहेत. खेदाची गोष्ट एवढीच आहे. चालले भाऊ भाऊले म्हटलं हे लेकर अर्ध्याच तासात कीर्तनकाराची मेमरी हँग करून टाकतात. यांना मास्तर 8-8 घंटे कसे काय वागवतात. त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी 90 मारतात. आता कोणीच उठू नका, उगीच मी काहीतरी बोलेल, तुम्हाला काहीच बोलणार नाही. आणि लेकर लय डेंजर असतात महाराज. गुरुजीने एका पोराला जन्मलं, हे बरे उभा राहा म्हणलं, काय या गावपणा करतो वर्गात म्हणले. हो म्हणले सांग घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक. तो म्हणले घटना, म्हणले हो. म्हणे गुरुजी शाळेला आग लागली झाली घटना. म्हणले ठीक आहे घटनाची ती, शाळेला आग लागली झाली घटना. आता दुर्घटना सांग. तो म्हणला शाळेला आग लागली झाली घटना आणि त्या आगीतून तुम्ही सुखरूप बाहेर पडले ही झाली दुर्घटना. इतके भयानक असतात ते, त्याच्यामुळे त्यांचा नादच खोडा. जगात जेवढे जीव जन्माला घातले भगवंतानं तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले. उभं फक्त माणसाचं शरीर आहे. खेदाची गोष्ट एवढीच आहे, ते 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवे होते नाही. 4 पायाचे जनावर आडवे जन्माला आले पण कुठेच आडवे होत नाही. माणूस उभा जन्माला आला पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा नाही. चांगल्या कामात जास्त आडवा जातो. तो सप्ताह करायचा झाला आडवा, मंदिर बांधायचं झाला आडवा, कीर्तन करायचं झालं आडवं, अन्नदान करायचं झालं आडवं. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होता त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही सांगत, तुकोबा काय सांगतात. आडाला म्हणून फोड गेला डोळा, बडी न्याधडा शुक्र केला. तुका म्हणे हा तो जाणतो कडवडा, म्हणून अजामेळा उद्धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. ऐसा कर की घरावे राखा. देवाने घरी यावं, ऐकाला घर भगवंतानं घरी यावं. बस काही कर्म सुंदर असं नरदेव भगवंतान तुमच्या माझ्या ताब्यात 83,99,999 प्रजाती भगवंतानं जन्माला घातली. देवाने त्यांच्याकडे पाहिलं. नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. काळजीपूर्वक निरीक्षणातून देवाच्या असं लक्षात आलं, मॅन इज द ग्रेट क्रिएशन ऑफ गॉड. ब्रह्मा ब्रह्मदेवाला पहाटच्या साखर झोपेत पडलेलं अत्यंत सुंदर स्वप्न, त्याचं नाव माणूस.
14 रत्नाचा पुतळा माणूस. पशु का होत पण या नरका कछु न होय, नरकुच करणे करे तो नरका नारायण होय. मानवाचा माधव नराचा नारायण होण्याकरता भगवंतानं सुंदर सुंदर ते तुमच्या माझ्या ताब्यात दिला. मिळू नये पण मिळाला. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वार मानवाचा. त्यातल्या त्यात भारतात दिला. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. नाथराय सांगतात जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात भारत. भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, पाकिस्तान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सत्कृती मानवीसारखी देरा नाही, जठण्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हे इतका लबाड नाही, कावडे इतका धृत नाही, काजळ इतका काळ नाही, लोणे इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा दुसरा कोणताच देह नाही. तरी लोक म्हणतात देवाना मला काय दिलं? काय दिलं नाही तुला? करंट्या. मी नाही, ज्ञानोबरायांचे शब्द आहे. उपजोनी ज्ञानोबराय करंटा म्हणतात. खरंच करंटा म्हणतात. काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. बाप रघुमादेव विठ्ठलाचा वारीकर. बाप रघुमादेव विठ्ठलाचा वारीकर. बाप रघुमादेव विठ्ठलाचा वारीकर. बाप रघुमादेव विठ्ठलाचा वारीकर. करंटे कपाळ जाचे नाम रे म्हणते. 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 ज्ञानोबराय करंटा म्हणताय. काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. बाप रघुमादेवर विठ्ठलाचा वारीकर. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. माऊली करंटा म्हणतात. तुकोबारा सांगता आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे तरी मातीचे आखोडे रगड. नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात भक्तीविना पशु कशाची वाढला. सटविने नेला कैसा नाही. काय माय गेली मला पुढे येत नाही. काय माय गेली होती भूतापाशी. नाथरायांचे शब्द आहेत ते. शांती ब्रह्म म्हणणारे शिव्या घालतायत. तरी लोक म्हणतात देवाना मला काय दिलं. एक पोरग मला कॉलेजला भेटलं. म्हणले महाराज एक विचारू का? म्हटलं विचार. म्हणजे कानाच्या छिद्र्यानं जर ऐकू येतो देवाना हा मेंटेनन्स का वाढवला म्हणे. त्याला म्हटलं तुला म्हणायचं नाही म्हणे. मला म्हणायचं काही नाही. म्हणजे मग छिद्र्यानं ऐकू येतं तर हे फरदड का बरं लांबवले म्हणे देवाने. त्याला म्हटलं गधड्या देवाला तुझी काळजी होती. देवाने विचार केला पुढे टीव्ही एलसीडी एमपी3 डीव्हीडी पाय पुढे टीव्ही पाय फेसबुक व्हॉट्सअपवरती दिवसभर चॅटिंग करेल. याची नजर कमजोर होईल. हा डॉक्टरकडे जाईल. डॉक्टरला चष्मा लावायचा सल्ला देईल. डॉक्टरने जर याला चष्मा लावायचा सल्ला दिला तर चष्म्याच्या दांड्या कुठे अटकायच्या याची चिंता त्याला होती. देवाने जर हे फरदड दिले नसते तर काही या छिद्र्यांमध्ये खोट्या ठोकून दांड्या ठेवल्या. अरे केवढे उपकार आहे देवाचे. तोंडाच्या वरती नाक दिलं का? घास उचलून तोंडात घालताना ते नाक सांगतं नाक केलंय बाजूला ठेव. तरी करंटे म्हणतात देवाने काय दिलं? काय दिलं नाही तुम्हाला? दिले इंद्रिय. दिले इंद्रिय.